सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नाश्ता झालाय ना? चहा पाणी झाला? मग आवाज का कमी आहे? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। दुसरीकडे आवाज कसा जोरात राहतो आपला? देवाचा जय जयकार करायलाच आपली लगेच थकवा येऊन जातो. ब्रह्मविद्या निरूपण 16 ढोऱ्या डोंगर 25 तारखेपासून या कार्यक्रमाचं आपण सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं आयोजन केलेलं आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय परमहंत आचार्य श्री शिवरा निवासी मोठे बाबाजी आणि आपण आलेले सर्वच तपस्विनी साधू संत वासनिक बंधू आणि भगिनी. पहिल्या दिवसापासून आपण सर्वज्ञ श्रीचक्र निरूपित संहार प्रकरण आपण बघितलं आणि आता संसरण प्रकरण बघतोय. पूजनीय माईम भट्टांची आणि देवाची जेव्हा प्रथम भेट झाली त्यावेळेस स्वामींनी त्यांना पुरी प्रकरण सांगून ते दास्यमोचक सांगितलं. परमेश्वराने किती सोपी धर्माची प्राप्ती आणि त्या धर्मातून परमेश्वराची प्राप्ती किती सोपी सांगितली. ते दास्यमोचक. दास्य करा तुमची मुक्ती मिळेल, परंतु ते दास्य कसे पाहिजे? ज्ञानयुक्त पाहिजे. ते दास्य कसे पाहिजे? अहेतुक आवडीपूर्वक पाहिजे. आपला हा भाव निर्माण होत का? तर आवडी नाही, वेच नाही, वेद नाही, म्हणून अहेतुकाचा जो भाव आहे तो एक तर निर्माण होत नाही आणि तो झाला तर आवडीपूर्वक आपलं दास्य होत नाही. आणि म्हणून स्वामी श्रीचक्रांनी अत्यंत सोपं आणि सरळ तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे, परंतु ते आपण समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला अवघड वाटेल, मोठं वाटेल, कठीण वाटेल, अडचणीचं वाटेल. किती सोपं सांगितलं. सकळही दास्य अहेतुक करा आणि ते दास्य आवडीपूर्वक करा. आपलेपणाने करा. आपल्याला आपलं काहीच वाटत नाही आणि म्हणून आपण आपलेपणाने राहते नाही. तो संस्कार आहे. आज आपण इथे या ढोऱ्या डोंगरात आलेलो आहोत. आपल्याला हा ढोऱ्या डोंगर आपला वाटतो का? नाही वाटत. आपला जर तो वाटला तर आपण घाण करणार नाही, काही कचरा टाकणार नाही. जरी टाकला तर उचलून घेऊ, स्वच्छ करू. आपलं काहीच वाटत नाही आपल्याला. आपलं घर आपलं वाटतं ते कसं स्वच्छ असतं, चकाचक असतं. आपले कपडे कसे स्वच्छ असतात. आपली प्रत्येक गोष्ट कशी आपल्याला स्वच्छ आणि सुंदर पाहिजे असते. परंतु अशा विशिष्ट ठिकाणी आपण गेलो तर ते आपल्याला नसतं, आपलं नसतं. त्यामुळं मग तिथं आपण घाण करायला, थुंकायला, बाकीचे उद्योग करायला अजिबात कंजूसी करत नाही. आपलं वाटलं पाहिजे, हा संस्कार आहे. मग जागा आपली वाटली पाहिजे, व्यक्ती आपली वाटली पाहिजे. का आपली वाटली पाहिजे? कारण ती आपली आहे. परमेश्वर जेव्हा तुम्हाला आपला वाटेल तेव्हा सारं आपलं वाटेल. कारण परमेश्वराने निर्माण केलं. परमेश्वर प्रवृत्ती मायासृष्टीच निर्माण करते, संहार करते. जे परमेश्वराच्या प्रवृत्तीनं जर निर्माण झालं आहे तर ही सब भूमी गोपाल की, सर्व सृष्टीच देवाची आहे. परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेनं ह्या अनंत जीवाला मायेच्या तमातून काढलं, सृष्टीत आणलं. याचा अर्थ सारे जीव परमेश्वराने आणले, मलाही परमेश्वराने आणलं. म्हणजे आपण कोण झालो? स्वामी श्रीचक्रांचा परिवार. हे आपलं वाटलं पाहिजे. स्वामी श्रीचक्रांचा परिवार आहे. परमेश्वराने सांगितलं तुम्ही अच्युत गोत्र परमप्रीती करा. या आपल्यातही परमप्रीती आपल्याला करता येत नाही, तेव्हा दुसऱ्यांचा तर विषयच नाही. परंतु प्रत्येकजण जेव्हा तुम्हाला आपला वाटेल, या सृष्टीतला प्रत्येक जीव आपला वाटेल, त्यावेळेस तुमचं वागणं बोलणं वेगळं असेल. आपल्या माणसांशी आपण कसं आदबीनं वागतो, आदराने वागतो, आपलेपणाने वागतो, त्याची काळजी घेतो. काय अडीअडचण आहे, काय प्रॉब्लेम्स आहे विचारतो 10-10 वेळा. याचं कारण काय? की परमेश्वर समजला नाही आपल्याला. या ना दत्तमुनी, या इकडे या. हां या या या.
सर्वांची इच्छा आहे, टाळ्या वाजवा दत्त मुनींसाठी. परमेश्वर काय सांगतात एका वचनातून? आधी येत बुद्धी व्हावी, मग येथीच्या परिवारावरी व्हावी. परमेश्वरावरती बुद्धी निर्माण करायची, परमेश्वरावरती बुद्धी आणायची. एकदा का ती परमेश्वरावरच्या समर्थवादावरची बुद्धी निर्माण झाली की आपोआपच त्याच्या परिवारावरती बुद्धी येईल. आपण आपल्यामध्ये परकेपणा जर वागत असेल, याचा अर्थ काय? याचं लक्षण काय? आपली परमेश्वरावरती बुद्धी नाही, परमेश्वराला आपण स्वीकारलेलं नाही. म्हणून या परिवाराला आपण आपलं म्हणत नाही, या सृष्टीला, या जागेला आपण आपलं म्हणत नाही. आधी येत बुद्धी म्हणजे परमेश्वरावरती बुद्धी. परमेश्वर कळाला, समजला, जाणवला की सर्वांविषयी आपल्याला आपलेपणा वाटेल. आणि ह्या आपलेपणातून काय निर्माण होणार आहे? परमेश्वर प्राप्ती. या आपलेपणाच्या भावनेतून काय निर्माण होणार आहे? सर्वात मोठा फायदा कोणाचा होणार आहे? आपला होणार आहे. लोकांचा होणार आहे, दुसऱ्याचा होणार आहे नाही. म्हणजे एवढा मोठा फायदा असताना सुद्धा आपण जर ते कृतीत आणत नसेल तर तो फायदा आपल्याला दिसला नाही, समजला नाही, जाणवला नाही, लक्षात आला नाही. जीव काय स्वार्थी, नफ्या तोट्याचा विचार करतो. प्रत्येक गोष्ट मला काय फायदा होईल, मला काय भेटेल हा विचार करतो की नाही? बघा काय फायदा होणार आहे तुम्हाला, यातून परमेश्वर प्राप्त होणार, यातून जन्ममृत्यूचा फेरा चुकणार आहे, अनंत नरक चुकणार आहे. फक्त कशाने? आपले मान्याने. आणि त्या मायेला कोणता फायदा आहे सांगा बरं? ती मुक्त होणार आहे, तिला नरकातून बाहेर पडणार आहे. आता तिला नरक होत नाही असं आपण म्हणतो, परंतु ती नित्यबद्ध आहे. परमेश्वराच्या आदेशाव्यतिरिक्त तिला वागता येत नाही, बोलता येत नाही, काही स्वतंत्रता आहे? तुम्ही तर स्वतंत्र आहात. परमेश्वराचा स्वातंत्र्य मोक्ष, पारतंत्र्य हा बंद. स्वातंत्र्य आहात, देवाने स्वातंत्र्य केलं आपल्याला. बोध देताच स्वातंत्र्य दिलं आपल्याला. कोणत्या देवतेचं चेष्टकत्व नाही, परंतु ती स्वतंत्रता आपल्याला उपभोगता येत नाही. किती सोपी सांगितली गोष्ट. स्वातंत्र्य कशातून स्वातंत्र्य व्हायचं आहे? आपल्या अविचारातून, आपल्या डोक्यातल्या गैरसमजातून, अज्ञानातून, चुकीच्या धारणेतून स्वतंत्र व्हायचं. कोणीतरी येतं आपल्याला, काहीतरी सांगतं, आपण म्हणतो अरे हा बरोबर आहे, मी तर आता समजत होतो. आपण बदललो. आपण आहे का स्वतंत्र? यांनी सांगितलं तेवढ्यापुरतं आपण पक्क होतो. परत तो जातो, दुसरा येतो, अरे ते तसं नाही, ते असं आहे. असं आहे का? आपण लगेच त्याचं होतो, बदलतोय आपण. परमेश्वराला बदलाची अपेक्षा आहे, परंतु ऊर्ध्वगतीच्या बदलाची अपेक्षा. त्या मायेला आपण बघितलं कालच्या शेवटच्या चरणामध्ये. त्या मायेला कोणत्या प्रकारचा फायदा नाही, ती काही मुक्त होणार नाही, तिला परमेश्वराचा आनंद भेटणार नाही, परमेश्वराची प्राप्ती भेटणार नाही. तरी ती अत्यंत वेच ठेवून परमेश्वराच्या या माझ्या पतीचं आहे, ती सर्व भरलेपणाने करत राहते, अत्यंत उत्साहपूर्वक करत राहते. आपला तर उत्साह मावळलेला असतो. सत्संग झाला का आपल्याला लगेच डोळे दुखायत आहे, कंबर दुखत आहे, गाठी करायला बसलो की लगेच आपल्याला डोळे लाल होतात, झोप येते. मग बाबाला विचारतो, बाबा आम्हाला काही बाहेरचं तर नाही झालं? कारण काय? तर स्मरण करायला बसलो का कंबर दुखतं, डोळे लाल होतात, आळस येतो. हे बाहेरचं नसतं, हे आतलंच असतं. बाहेरून कोणी आपल्याला काही करत नसतं. आणि याचं कारण काय? उत्साह. बघा, सत्संग म्हटला का एक तास आपल्याला खूप मोठा वाटतो. गप्पांचा फड बसवा बरं, गप्पा मारायच्या. रात्र कमी पडल. किती वाजेपर्यंत रात्री गप्पा मारल्या? 2 वाजेपर्यंत, मला माहीत होतं. आणि रात्री सत्संग चालू होता, ओ वेळ झाला बस करा, ओ वेळ झाला बस करा. उत्साह नाही. उत्साह कुठे आहे आपला? भौतिक जगाच्या अन्य वार्तेपेक्षा. देवाने सांगितलं अन्य वार्तेपेक्षा निद्रा चांग. 2 वाजेपर्यंत जागले. आता तुम्ही म्हणाल नाही नाही देवाचंच बोलत होतो. आता त्याच्यात देवाचं किती होतं हे मला काही सांगू नका तुम्ही, मला माहिती आहे. जर यदा कदाचित देवाचा विषय चालला असता ना तर तुम्ही लगेच झोपले असते. चर्चा चालू होती अन्य वार्ता म्हणून 2 वाजेपर्यंत जागले तुम्ही.
उत्साह कुठे आहे आपला? इथं उत्साह असायला पाहिजे, तो तिथं आहे. तिथं आपल्याला मावळला पाहिजे, तो तिथं मात्र जोरात आहे. का? तर वेच नाही, आवडी नाही. माझ्या देवानी काय सांगितलं आहे हे स्मरणात नाही, डोक्यात नाही, बुद्धीत नाही, हृदयात नाही, याचं चिंतन नाही. म्हणून मायेसारखं वागा. वेद आवडी ती असा विचार करते का मला काहीच फायदा नाही, विनाकारण मी कशाला हे नोकरी करू. आपण म्हणतो ना काहीच काम नाही, काय ते भाकरी काय कशाच्या म्हणता ना तुम्ही, मिलिटरीच्या काहीतरी म्हणता, काहीतरी लष्कराच्या भाकरी, काय विनाकारण काम नाही, धाम नाही, फायदा नाही, तोटा नाही, जातो बमट्या मारी, तिकडे जातो तिकडे जातो. मायेने असा विचार केला असता तर काही फायदा नाही आहे, परंतु अत्यंत आवडीपूर्वक वेचपूर्वक, आणि आपल्याला इतका फायदा आहे का त्यात किंमतच होत नाही, परंतु तरी आवडी नाही आहे. ती आवडी निर्माण करा, वेच निर्माण करा. माझ्या देवानी सांगितलं आहे, तो आदेश आहे माझ्या देवाचा, यदा कदाचित माझ्या देवानी सांगितलेलं, मी ऐकलं नाही, माझ्या जीवनात उतरवलं नाही, माझ्या कृतीत आलं नाही. माझा देव उदास तर नाही होणार, नाराज तर नाही होणार, अप्रसन्न तर नाही होणार, असा विचार करा. आपण बघा, आपले माणसं असतात, घरातले मित्र असतात, संबंधी असतात, आपण म्हणतो नको असं बोलायला, नाराज होईल, नको असं बोलायला, त्याला अपमान वाटेल, चुकीचं वाटेल. आणि कळत न कळत बोललो तर 2 तास जाऊन त्याला स्पष्टीकरण करतो, अरे माझा उद्देश तसा नव्हता. जे माणसाला माणसं आपण जपतो, पण आपण देवाला जपतो का? म्हणून देव म्हणतात, आमचं ऐकलं नाही तर कुठं जाणार आहे? मृत्यूला शरण जाणार. आमचं म्हणितलं नाही ऐकलं तर मग नरकाला जाणार, दुःखाला जाणार. आणि जे म्हणितलं आहे ते करतंय कोण? माया, देवता. त्यांना कोणताही फायदा नाही, आपल्याला फायदाच फायदा आहे, पण आपल्याला ते कळत नाही. याचं कारण काय? जीव मायेशी आधीन होय का प्रपंचाशी आधीन होय? मध्ये असण्याची नाही, मध्ये असंच राहत नाही, कारण जीवामध्ये काही सामर्थ्य नाही, आणि आपल्यामध्ये सामर्थ्य नाही ना. आपण दुसऱ्याला आधार द्यायला निघालोय, देतो की नाही आधार? आपण म्हणतो नाही मी नसतो तर तुझं काय खरं आलंय, मी आहे म्हणून झालं, मी आलो म्हणून झालं, मी केलं म्हणून झालं. यालाच आधाराची गरज आहे. हा उठू शकत नाही, बसू शकत नाही, चालू शकत नाही, हा साऱ्या दुनियाला आधार द्यायला निघाला. याच्यातून आपण काय घेतलं पाहिजे? की अरे आपणच कमकुवत आहे, आपणच दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन चालू राहिलो. कुबड्याच आहे ना, मायेने आद्य मळ चिटाकला, मग दुसरे मळ घेत घेत आपण इथपर्यंत आलो. आपल्यामध्ये सामर्थ्य दिलं म्हणून आपण प्रपंच रचला, चांगलं करायचं सामर्थ्य दिलं तर तो बी प्रपंच रचला, त्याच्यात अडकलोय. कुबड्या आहे सर्व. दुसऱ्याच्या कुबड्यात घेऊन जगणारा हा जीव किती अहंतेने वागतो, किती अहंकाराने वागतो. एखादा अज्ञानी म्हटला तर ठीक आहे, पण आपल्याला बोध झाला आहे, कळालंय, समजलंय, लक्षात आलंय, तरी पण आपली अहंता काय कमी झाली का? म्हणून देवाने सांगितलं, अहंतेची मूळ सकंदी उपटावे नाही का, सर्व खुरटून टाकायचं, डायरेक्ट तोडून टाकायचं आहे, नाही तर ते पुन्हा पुन्हा येत राहत. कारण या जीवामध्ये कोणत्या प्रकारचं सामर्थ्य नाही. ह्या परी म्हणजे माया रचनेचे सामर्थ्य देऊन जीवाला तमाबाहेर घातल्यावरती जीव मायेशी आधीन होईल. कधी आधीन कधी असतो? अव्यक्त स्वरूपी. मायेच्या तमात असे तोपर्यंत मायेचा आधार, आणि व्यक्त झाल्यानंतर प्रपंचाचा आधार, मध्ये असण्याची नाही. त्याच्या आधाराशिवाय तो कुठं राहू शकत नाही. तसंच प्रपंचाला सुद्धा आधार द्यावा लागतो, कारण प्रपंचामध्ये सामर्थ्य नाही आहे. अव्यक्ती अष्टभैरवाचा आधार आणि व्यक्ती मायेचा आधार. या प्रपंचाला सुद्धा मायेचा आधार आहे, म्हणून आपण बिल्डिंग बांधू शकतो, काहीतरी करू शकतो. आता या मायेचा आधार आहे म्हणून तर स्टेज उभं आहे. तिनं जर आधार काढून घेतला तर आपण काहीच करू शकत नाही. रेती, माती, सिमेंट, वीट सारं एकत्र केलं आणि ते रचलं, मग आपण रचलं काय? नाही, मायेचा आधार आहे म्हणून ते एवढल्या मोठ्या बिल्डिंग होतात. काय किती किती आपण बघत असतो. आणि तो मायेचा सारकाळी तर माया आधार काढून घेते, लगेच ते वेगळं वेगळं होतं. जुटं जे आहे ते सारे वेगळे होतात, कारण आधार संपला. तसं हे जो जीव आहे, मायेशी आधीन होय का प्रपंचाशी आधीन होय, याच्या व्यतिरिक्त तो कुठं राहू शकत नाही. आधीन म्हणजे काय? आधार. त्याला आधाराशिवाय
राहता येत नाही. मायेचा आधार किंवा प्रपंचाचा आधार. आपण हे प्रपंचाच्या आधारे आहे ना इथं. त्याचा आधार आहे आपल्याला, म्हणून आपलं चाललंय सर्व. आणि प्रपंच म्हणजे अष्टधा प्रकृती एकत्र आली, त्याच्या आधाराने आपण बाकीचे सारे कार्य करतो, कार्यप्रपंच रचतो आणि त्याच्या आधारानेच आपण जगतो, खातो पितो सर्व, पण त्याच्यातच अडकतो. हे आपलं दुर्भाग्य. त्यात अडकू नये म्हणून तर देवाने बोध दिलाय, ज्ञान दिलंय, समज दिली. हे आपण अभ्यास करतोय कशासाठी करतोय? त्यातून निघण्यासाठी, अडकण्यासाठी नाही. अडकलेलो तर आहेच, आपणच निर्माण केलं आणि त्याच्यात अडकलेलो आहे. आता निघण्यासाठी अभ्यास आहे, निघण्यासाठी साधना आहे, निघण्यासाठी भक्ती आहे. परंतु आपण काय करतो? निघण्यासाठी भक्ती नाही करत, तोच प्रपंच नीट करण्यासाठी भक्ती. तो प्रपंच अजून सुख मिळवण्यासाठी भक्ती. मग आपण देवाची भक्ती करतो का प्रपंचाची करतो? म्हणजे त्यातून निघण्यासाठी देवाने बोध दिला, जाणीव दिली, ज्ञान दिलं. अभ्यास आपण आचार विचार प्रणाली फॉलो करतोय त्यातून निघण्यासाठी. परंतु आपले भक्ती, आपली स्थानवंदन, आपली क्रिया, आपले विडे आणि आणखीन काय काय खूप मोठं आहे. पहाटेची श्यावना म्हणा, अजून काय काय, हे सारं कशासाठी आहे? त्या प्रपंचातून निघण्यासाठी नाही आहे, त्या प्रपंचात अधिक सुख करण्यासाठी. पण काकसूत्राच्या दृष्टांताने देवानी आपल्याला ते बी स्पष्ट केलेलं आहे. परंतु आपल्यावर परिणामच होत नाही. आपल्यावर धर्माचा परिणाम झाला पाहिजे, परमेश्वराच्या आचाराविचाराचा परिणाम झाला पाहिजे, परमेश्वराच्या दृष्टांताचा परिणाम झाला पाहिजे. काकसूत्राचा दृष्टांत जर ऐकला का त्याच्यावर एवढा परिणाम झाला पाहिजे का तो इथून गेलाच नाही पाहिजे. परंतु ऐकून घेतो आपण. कावळा आहे, कावळा घाणीवर बसतो आणि त्या घाणीवर बसूनही बी ती घाण बाजूला करतो आणि आतली खाण्याचा प्रयत्न करतो. तो बी घाणच असते ना. घाणीवर बसूनही बी आतमध्ये काढा काय वरते का घाणच आहे, पण त्याची मानसिकता काय आतलं चांगलं आहे. डुकराचंही तसंच. तसं आपण प्रपंचात राहतो आणि या प्रपंचात चांगलं काय भेटेल आपल्याला, आणि त्यासाठी धर्म वापरतो, भक्ती वापरतो, बोधही वापरतो आणि सारच वापर करतो. कधी कधी देव जर एकांतात, आता देव एकांतात असतात, बसतात, सकळ जीवाचं चिंतन करतात. कधी सहज आपण त्याचं चिंतन करा की हा परमेश्वर काय चिंतन करत असेल. अरे या जीवाला मी काय दिलं, कशासाठी दिलं आणि हा करतोय काय, तो काय चिंतन करत असेल. आणि एवढं चिंतन करून त्याला सारं दिसून समजून सुद्धा तो परमेश्वर किती पॉझिटिव्ह आहे, दयाळू, मायाळू, कृपाळू. जाऊ द्या, मागच्या सृष्टीत गेला, परत या सृष्टीत, परत बोध, परत सृष्टीत, डुळक्याच्या दृष्टांतातून चालूच आहे सारखं. किती वाया जातं याला काही मतलबच नाही. देवामध्ये थोडंफार तरी, थोडंसं अगदी एक क्षणभर देवतेचं किंवा आपलं जर असतं ना, तर आपण उद्धरूनच गेलो नसतो. यातलं काहीच नाही देवामध्ये. म्हणून तो देव आहे, म्हणून तो परमेश्वर आहे. तो वेगळा आहे, डिफरंट आहे. व्यतिरिक्त म्हणजे वेगळा, तो वेगळा आहे. म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा संधी आहे, अन्यथा संधीचा तर विषयच नाही. आपला माणूस आपल्याला संधी देत नाही. आपण पोराला जर एखाद्या वेळेस दिले, बाबा 10,000 रुपये घेऊन काहीतरी कर, ते जर का व्यवस्थित त्यांनी खर्च नाही केले का पुढचे पैसे आपले बंद होऊन जाते त्याला, किंवा पुढची संधी आपल्याला त्याला बंद होऊन जातं का नाही बाबा तुला दिली होती, संधी दिली होती, तू केलं नाही, आता नाही. परमेश्वर किती वेळा संधी देतोय आणि अशा जीवाला संधी देतोय का त्यांनी सारं भेटूनही बी काहीच मिळवलेलं नाही आहे, पुन्हा पुन्हा आहे. त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही. सामर्थ्य देऊन त्यांनी मिळवलं आणि त्या सामर्थ्याने जगतोय, राहतोय, तरी अंत आहे, अहंकार आहे. आदीन म्हणजे आधार, मायेचा आधार किंवा प्रपंचाचा आधार म्हटले. दो विरहित तो नाही. एक तर मायाच्या आधाराशिवाय नाही किंवा प्रपंचाच्या आधाराशिवाय नाही, या दोन्हीच्या आधाराशिवाय हा जीवच नाही म्हटले. याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे की आपल्यामध्ये काहीच सामर्थ्य नाही. आपण यांच्या कुबड्या घेऊन उभे राहिलेलो आहे, यांच्या आधाराने उभे राहिलेलो आहे. आपण दुसऱ्याला आधार देऊ शकतो का? आपण साऱ्या दुनियाला आधार द्यायला निघालोय. पहिलं आपलं पहा, आपलं हित काय, आपलं भलं कशात आहे, आणि त्या परमेश्वराने आपल्याविषयी काय स्वप्न पाहिलेले. स्वप्न पाहतात परमेश्वर. कसले स्वप्न पाहतात? या जीवाला भलं करायचंय. भलं किती करायचंय? तर माझ्या समान करायचंय, एवढं भलं. म्हणून तो परमेश्वर आहे. तो स्वप्न पाहतात.
त्या स्वप्नामध्ये आपण आता किती उतरतो, फायदा आपलाच आहे, देवाचा नाही आहे. उलट आपलं का चिंतन करतात ते, की यांनी कळत न कळत क्षणभर एखादा चुकी जर केली तर कितीतरी वर्ष त्याला निस्तरावं लागतील. म्हणून कोणाला तरी निमित्त करून ते कुठंतरी काहीतरी आपल्याला थांबवत आहे असंत कर्मापासून, पण आपण थांबायला तयार नाही. कारण आदमती आदगती आदरती मतीत रे, अनादि अविद्या अज्ञान, यातून निघण्यासाठी बोध दिलाय, पण त्यातून निघण्याची आपली प्रवृत्ती असली पाहिजे, आपली इच्छा असली पाहिजे. ऊर्ध्वगतीचं याच्यासाठी लागणारी एनर्जी, याच्यासाठी लागणारी प्रॅक्टिस, सवय, क्षणोक्षणी त्याग आणि क्षणोक्षणी ज्ञान, क्षणोक्षणी समज आणि क्षणोक्षणी बदल. प्रत्येक वेळेत, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक परिस्थितीत आपण जर असा पॉझिटिव्ह विचार केला, होकारात्मक विचार केला, तरच आपल्याला परमेश्वराच्या या रस्त्यावरती चालत चालत परमेश्वरापर्यंत आपण पोचू शकतो, अन्यथा पोचू शकत नाही. याच्या विरहित तो राहूच शकत नाही म्हटले. माया स्वरूपाचा किंवा स्थूळ प्रपंचाचा आधार असल्याशिवाय केवळ न सुद्धा सूक्ष्म प्रपंची राहणे ते नाही. आधाराशिवाय तो कुठंच राहू शकत नाही, कोणत्याच ठिकाणी राहत नाही. माया स्वरूपाचे आश्रय वाचून सूक्ष्म प्रपंच असणे नाही, आणि सूक्ष्म प्रपंच वाचूनही स्थूळ प्रपंच सुद्धा राहणे नाही. हे आधार आहे, एक कारण आहे, दुसरं कार्य आहे. सूक्ष्म एक कारण झालं, स्थूळ कार्य झालं. सूक्ष्माला कारण माया झाली, मायाला कारण परमेश्वर प्रवृत्ती झाली. स्टेप बाय स्टेप आहे. आणि परमेश्वर प्रवृत्तीला काय कारण झालं? कृपा मावली, कृपा उपजे. कृपा उपजली ना, कृपेच्या अधीन झाले ना परमेश्वर. म्हणून परमेश्वराने ही कृपा माऊलीमुळं काय झालं की तळमळ निर्माण झाली, आणि लगेच मायाला आदेश दिला आणि काढावं एकदाचं, सुरुवात करा, मग पाहू काय करायचं. रिस्क घेतलीच नाही. देवाला माहीत होतं. एखादी गोष्ट जर आपल्याला माहीत असेल की बाबा आपण त्याच्याकडे गेल्यानंतर व्यवहार होईल का नाही, तो आपले पैसे देईल का नाही, किंवा आपला फायदा होईल का नाही, आपल्याला जर मनात शंका आली तर आपण टाळतो, आपण म्हणतो जाऊ द्या. देवाला काय माहीत नव्हतं का? देव तर सर्वज्ञ, देवाला सारं माहीत होतं. पण देव म्हणता नाही, कोणीतरी एक विरळा नांदे, कोणीतरी एक असा आहे का तो येऊ शकतो, त्या एकाच्या आधाराने दुसरा, दुसऱ्याच्या आणि तिसरा हे कंटिन्यू होऊ शकतं. म्हणून परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करून मायेकरवी आपल्याला इथं आणलंय, आपल्याला सामर्थ्य दिले. त्या सामर्थ्यातून आपण प्रपंच रचलाय, आणि त्या प्रपंचाच्या आधारात आपण आहे. जेव्हा सहारामध्ये गेल्यानंतर मायेच्या तमात जातो, तेव्हा मायेच्या आधारी राहतो. त्याच्यामुळे आपण निराधार आहोत. आणि म्हणून देवाने सांगितलंय, मी नाथ आहे पण आपण अनाथ व्हा. आपण अनाथ व्हायला तयारच नाही आहे. परमेश्वर नाथ आहे. परमेश्वर नाथ कधी होईल आपला? आपण अनाथ झालो तर आपण अनाथच नाही. आपला आधार आहे. कशाचा आधार आहे? पैशाचा, मानपानाचा, सन्मानाचा, पूजेचा, अजून कशा कशाचा. आपण आधाराशिवाय राहू शकत. आपण राईट, आपल्याला काही गरज नाही, गरज नाही आपण म्हणतो की नाही. बोलता बोलता व्यवहारात तर कितीतरी अशा गोष्टी करतो आपण. याच्या त्याच्या सर्व गोष्टीच्या आधार आहे. म्हणून देव काय म्हणतात? निरावलंब व्हा. निरावलंब म्हणजे कशाचा आधार नाही, कोणाचा आधार नाही, फक्त देव माझा, मी देवाचा. ती निरावलंबता आपल्याला निर्माण करता येत नाही. तो भाव, तो हेतू, तो उद्देश, ती विचारधारा, ती कृती आपल्याला निर्माण करता येत नाही. आपण घरातून निघाल्यानंतर हजार प्रश्न राहतात. गाडी भेटती का नाही, गाडी भेटली तर जागा भेटती का नाही, गाडीत झोपत लागली आणि स्टँड निघूनच गेलं तर बरं, उतरल्यानंतर परत तो ॲड्रेस भेटेल का नाही, वेळेवर खायला भेटेल का नाही, निघाले कुठं कैवल्य गाडाला. परंतु शंका किती, निरावलंब होतच नाही. देवाच्या भरोशावर निघा. जेव्हा देवाच्या भरोशावर निघाल ना, प्रत्येक ठिकाणी तुमच्यासाठी गाडी उभी आहे, प्रत्येक ठिकाणी माणूस उभा आहे. पण आपण नाही म्हणतो, कितीतरी शंका, हजारो शंका. मला हे अनुभव बाबा, आम्ही कसं येऊ? मग नाशिकला या, फोन करा. मग फोन नाही लागला तुमचा तर, बंदच असला तर, मग नाशिकला आल्यानंतर मग तुम्ही कुठे भेटाल? आम्ही नाही भेटणार, तुम्हाला सांगू कसं यायचं. बरेच प्रश्न राहतात, बरेच शंका राहतात. बरं, हे तुमचंच नाही, साधू संतांचे सुद्धा. सकाळी निघताना सुद्धा देवाला विडा ठेवता का, देवा आम्ही चाललोय प्रवासाला, जरा म्हणजे आपला नौकरच देव आहे. अगोदरच देव म्हणतात, जा पुढं जा, गाडी उभी करा, आम्ही येतोच.
निरावलंबन आहे. समर्थवादावरची निष्ठा एकदा जेव्हा असेल ना, तर तुमच्या मनातले शंका, गैरसमज, अज्ञान, प्रश्न हे सारे निकाली निघतात. तुम्ही स्वस्थ होतात. देव माझ्याबरोबर आहे. आता टेन्शन नाही, आता प्रश्न नाही, आता भीती नाही, आता अडचण नाही, अशी भावना म्हणजे निरावलंब होतं. एकाने विचारलं म्हणजे निरावलंब आधाराशिवाय कसं काय? म्हणे देवाचा काय आधार घ्यावा लागेल ना. म्हणलं मग देवाचा आधार यालाच म्हणते निरावलंबत. बाकी कशाचा आधार नाही. देवा व्यतिरिक्त आधार नको. देवाचा आधार हाच सर्वात मोठा आधार आहे. परंतु तो सर्वात मोठा आधार सोडायचा आणि भलत्या आधाराच्या पाठीमागं लागायचं. ते कधी तुटलन, कधी मोडलन, कोणाची गॅरंटी? इथं तर आपण काहीच घेऊ शकत नाही. कोण कधी बदलल आणि कोण कधी आपल्याला टोपी लावल सांगताच येत नाही. कारण आपण 1000 टोप्या लावेल राहते, मग त्यातली एखादी टोपी आपल्याला वाचणारच रिटर्न. पेरलं तर उगवतं. जे पेरलं तेच उगवणार आहे. आपल्या जीवनात आलेल्या गोष्टी, संकट, अडी अडचणी या साऱ्या आपल्या आहे, आपण केलेल्या आहे. त्यामुळे त्या रिटर्न आपल्याला भेटत आहे. ही एकदा मानसिकता तयार झाली का कोणत्याही अडी अडचणीविषयी तुम्हाला काही तक्रारच राहणार नाही. काही दुःखाला लागलं, काही अडचण आली, काही प्रॉब्लेम्स आला, काही संकट आलं का म्हणायचं आपलंच खरकट आहे. आपल्याविषयी आपल्याला काहीच वाटत नाही. दुसऱ्याचं असलं तर मग त्याला अडचण येते. आणि दुसऱ्याचं तर आपल्याला भेटू शकत नाही, कारण तो सिद्धांतच नाही. याचं कर्म त्याला नाही, त्याचं कर्म त्याला नाही. ते मायाचं सामर्थ्याचं कार्य. आणि ते होऊ नये म्हणून मायेने आपला अंश चिटकावला आपल्याला संलग्न. कारण सामर्थ्याचं जरी कार्य असलं तर गॅरंटी पाहिजे ना, नको बिघडायला, प्रॉब्लेम नको यायला, सिस्टमला अडचण नको यायला, म्हणून मायेने संलग्न लावला. त्याच्यामुळे इकडून तर तिकडं होऊ शकत नाही. आणि मग आपण का तक्रार करायची, का दुःख करायचं? ही एकदा विचारधारा झाली, आपण निराधार आहो, आपण दुसऱ्याच्या आधार आहे, तो बी म्हणून परमेश्वराचा आधार घ्या. एकदा का परमेश्वराचा आधार घेतला की मग मायाचा आधार घ्यायची गरज नाही, प्रपंचाचा आधार घेण्याची गरज नाही. आहे का गरज? परमेश्वराचा आधार, परमेश्वराची प्राप्ती, तिथं मायाचा संबंध येईल, प्रपंचाचा संबंध येईल, काहीच नाही. मग परमेश्वराचा आधार आणि जेव्हा आपण निघू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण अनाथ, निराधार होऊ. अहो हे तर काहीच नाही. अनेक साधू संतांनी काय केलेलं आहे, निराधाराचे कार्ड काढले, 1500 रुपये दर महिन्याला गव्हर्नमेंटकडून घेते. आणि देव म्हणते आहे तुम्ही राजपुत्र किंगा. कितीतरी साधूंनी काय तिकीट, काय हाफ तिकीट, 1/4 तिकीट. बाबा आहे 40 वर्षाचा, वय दाखवतो 60 वर्ष. लाडकी बहीण योजना पण का? हे तर माहीतच नव्हतं. या साधूंनी लाडकी बहीण योजना करणं, निराधाराचे पैसे घेणं, डुप्लिकेट कार्ड काढून कमी खर्चात प्रवास करणं, ही चिटिंग नाही का? देव म्हणतात नैतिकता हा धर्माचा पाय आहे. रस्त्यावर पडणारा कवडा आत करून न घ्यावा. काहींनी तर काय केलं, बैराय म्हणे, त्याच्यावरती ते कार्ड काढलं. तर मी विचारलं, म्हटलं अहो तुम्ही बैरे आहे का? नाही नाही बैरा नाही म्हणे. आणि मग म्हटलं कंडक्टरच्या लक्षात आलं का? नाही म्हणे, तो माइंड सेटच करायचा. एकदा बसमध्ये घुसलो का आपण बैरा आहे, आपल्याला काय ऐकता येत नाही, गापचूप बसायचं, इकडं पाहायचं नाही, तिकडं पाहायचं नाही, भांडण झालं तरी असं पाहत राहायचं भाटाभाटा. कारण तो कंडक्टर हुशार आहे म्हणे आमच्यापेक्षा, त्याला संशय आलेलाच असतो. आणि थोडी जरी गडबड झाली का मग पूर्ण तिकीट काढावंच लागतं. म्हणजे किती मोठं टेन्शन घेऊन बसायचं आणि उतरेपर्यंत बैरा होऊन राहायचं. देव म्हणते आंधळा मुका बैरा, याला धर्माचा अधिकार नाही. तुम्ही राजपुत्र, परमेश्वराने एवढं तुमच्याकडे सामर्थ्य दिलंय आणि तुम्ही काय करताय? देव भेटेल का हो तुम्हाला? देव भेटेल? नाही भेटू शकत. आपण काय करतोय, काय वागतोय, कसं राहतोय? अहो देवाच्या भरोशावर निघाला ना तर 1000 वासनिक तुम्हाला स्कॉर्पिओ घेऊन उभे राहतील. खांदे पाटील तर तयारच राहते कधी बी. आत्ता तुम्ही म्हटले ना चला रुद्धपूर स्थान करायचं, बाबा म्हणायचा उशीर, तर खांदे पाटील लगेच त्यांना स्थान वंदन करतील. पण देवाच्या भरोशावर निघालं तर, खांदे पाटलांच्या भरोशावर निघालं तर काय उपयोग नाही. कारण देव कोणाला, खांदे पाटलांना डोक्यात विचार बदलवतील, आपण नाही बदलू शकत. देवाच्या भरोशावर निघालं तर तुम्हाला कुठं काही नाही. आणि असे अनुभव पण आहे. एक साधक
निरावलंब आपलं आपलं वैरागी आटन विजन करणारे त्यांनी अनुभव सांगितला. ते म्हणले बाबा चाललो होतो, 5 वाजले 6 वाजले, मग कुठंतरी थांबत असतो. तो रस्ता माझ्या लक्षात आला नाही. आता जायचं ते लांब आहे, 15-20 किलोमीटर. अंधार पडत चाललं, गाव जवळ नाही. एक स्कॉर्पिओ आली, म्हटली गाडी उभी केली. बाबा कुठं जायचं, अशा अशा ठिकाणी, बसा. बसलो म्हणे गाडीत. आता आपल्याला गरजच होती, विचार आला मनात, नुसता विचार आला, तर आता कसं पोहोचायचं बा 15-20 किलोमीटर, 6 वाजले, इथंच कसं पोहोचणार. मध्ये काही गाव नाही, हे नाही ते नाही, जंगल लागलं. लगेच गाडी आली. गाडी आल्यानंतर बसले. त्याला जायचं होतं, या बाबांना जायचं होतं पुढं, परंतु त्याला काय पुढं जायचं नव्हतं, त्याला अलीकडूनच उजवीकडं वळायचं होतं. त्याचं गाव मध्ये होतं. त्याने बाबा आता मला काही वेळ नाही आहे, पण इथपर्यंत तुम्हाला आणलं आहे, आता मला जायचं इकडं, तुम्हाला जायचं पुढं. आता राहिलं थोडं 5-1 किलोमीटर, पण तुम्हाला कोणती गाडी भेटू शकते. आता गाडी भेटू शकते म्हटल्यानंतर बाबाच्या डोक्यात आलं का आपल्याकडं 5 पैसे नाही. जरी एखादी भाड्याची आली तर कोणी समजून घेईल. बाबा उतरले, कारण त्याला पर्याय नव्हता. बाबांना तक्रार करायची प्रवृत्ती नव्हती. तो माणूस अन्य होता, उपदेशी नाही, संबंध नाही, बोध नाही, काहीच नाही. त्यांनी लगेच 100 रुपये काढले. म्हणजे राहू द्या बाबा, अहो तुमच्याकडं आहे नाही आहे, वेळ जास्त झालेली आहे. 100 रुपये दिले, गाडी निघून गेली. पाठवून लगे रिक्षा. बाबा कुठं जायचं, अशासाठी बसा. बसले बाबा. पुढे गेल्यानंतर 40 रुपये सीट दिले. उरले किती? देवाच्या भरोश्यावर निघालं तर देव गाडी पाठवल, पैसा पाठवल, पण आपल्याला देवाचा भरोसा आहे का? देवाचा भरोसा नाही म्हणून तर आपण डुप्लिकेट कागद, कधी बैरे होतो, कधी पांगळे होतो, कधी आंधळे होतो, आणि निराधार कार्डही काढितो. देवाने एवढा मोठा आधार दिलाय आणि आपण निराधार झालोय. म्हणजे देवाने द्यायचं काय, राज्य द्यायला निघाले देव, आणि आपण दलिंद्री मागतोय. सरांनी सांगितलं काय, लाडकी बहीण योजनेतूनही पैसे काढायचे. हे नैतिकतेला धरून नाही, साधू संतांनी करू नये. ठीक आहे, वासनिक वर्गाचा प्रपंच आहे, त्यांना किती दिलं तरी त्यांचा फाटेलच राहणार आहे. त्यांना किती मिळवलं तरी ते प्रयत्न करतच राहणार आहे. त्यांना आपण सांगू शकत नाही. आणि त्यांचा अधिकार आहे, कारण काम करतात ते. काहीतरी निमित्तातून, काहीतरी गोष्टीतून टॅक्स भरतात. त्या टॅक्समधलाच परत पैसा येतोय. फरक काय पडतो, बरोबर का नाही? त्यांचं ठीक आहे, परंतु साधू संतांनी हे करणं अत्यंत चुकीचं आहे. ते करू नये. जर तुम्ही साधू असाल तर. या मी एकदा कोर्टात गेलो, तिथं एक साधी उभी होती. म्हणलं काय इथं कशासाठी? म्हणते निराधाराचं काढायला आले म्हणले. तर काय बोला, म्हणलं तुम्ही निराधार कधीपासून झाले? लागतं म्हणे. म्हणलं ठीक आहे. म्हणजे तुम्ही चला थोडं तहसीलदार ऐकत नाही म्हणे. मग तहसीलदाराकडे जाऊन मी काय सांगू, सांग म्हटलं. ही निराधार बाई आहे, हिला दे. काय ही तपस्विनी, हिला दे. स्वामी श्री चक्रारांची, हिला दे. काय सांगू काय म्हटलं, एवढं सांग. पण म्हटलं आता अडचण आहे, चला. गेलो तहसीलदाराकडे, म्हटलं यांना द्या कार्ड, काय अडचण काय म्हटलं. मग माझी ओळख दिली. ते म्हणे ठीक आहे. ते म्हणे कोणाला तरी, यांना मी सांगितलं कोणाला तरी ओळखीचं आणा काहीतरी. मग ते केलं का. परंतु मला तिथंच खटकलं. मला तेव्हा लक्षात आलं का साधू बाया असे करतात, साधू माणसं असे करतात. आणि एक तर बायरा होऊनच आला होता म्हणे. बायरा नाही आहे, परंतु बायरा व्हायचं, हे चुकीचं आहे. देवाच्या भरोशावर, समर्थवादावरची निष्ठा, अनैतिक काम न करणारा तो असेल तो साधू. त्याला देव भेटेल, आणि त्यांनीच देव मिळवायच्या गोष्टी करायच्या. कारण आपण 1000 चुकीच्या गोष्टी करायच्या आणि मला देव मिळणार असं म्हणायचं, हा दांभिकपणा झाला. देवाची एक गोष्ट ऐकायची नाही आणि देव मला मिळवायचा आहे, हा खोटारडेपणा झाला, अनैतिकपणा झाला. त्याच्यामुळे हे करायचं नाही. त्या मायेला काय भेटणार आहे, पण तरी ती काम करते. आणि आपल्याला काय भेटणार आहे, तरी आपण करायला तयार नाही आहे. आपलेपणा नाही आहे. परत आपण निराधार असताना परमेश्वराने आपल्याला आधार दिला आहे, तो आधार घ्यायला तयार नाही आहे. भलताच आधार जर आपण घ्यायला लागलो तर परमेश्वर तरी कसं काय आधार देईल? परमेश्वराने अटी टाकलेले नाही, मी नाथ आहे पण तुम्ही आणत तर व्हा पहिले.
आपण अनाथ व्हायला तयार नाही. तुम्ही मला शरण तर या, मी वज्र पंजरू वज्राचा तुम्हाला काय करूल, कवच करील, तुमच्या केसाला धक्का लागणार. मला शरण या, इथं राहा. 5 किलोमीटरचा वज्र कवच तुम्हाला दिसणार नाही इथलं, पण आहे ती निष्ठा तुमची असली पाहिजे. काय येईल बिबट्या येईल. काल आता ही आईवरती गेली, कोणी नेलं तिला? तुम्ही वरती आले, कोणी नेलं? हिम्मत परत होईल का नाही होईल, चलो देवाच्या भरोश्यावर तर आले ना. काही का होईना, पण इथून तर म्हणे नाही जायचं का नाही, जायचं का नाही, जायचं का नाही, हे नाही म्हणत होते. ते आईने जोडीला या नाही केलं. चला, देवाचा भरोसा पाहिजे. परंतु देवाचा भरोसा आहे म्हणून कुठे नाही जायचं आता इथून पुढं, बरं का. आता गपचीप पडायचं. आता शरीर थकलं, बाबाने सांगितलं देवाचा भरोसा, चलो. असं नाही का, रिस्क नाही घ्यायची. देव म्हशीला आता कवर, आता बाई भरोसा, बरोबर आहे की नाही. आपलं शरीर, आपलं आजार, आपली बाकीच्या साऱ्या गोष्टी सांभाळून आपण या साऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. अन्यथा देव तर सहाय्य करतात, परंतु त्यालाही मर्यादा आहे, त्यालाही लिमिटेशन आहे. म्हणून आपणही आपली काळजी घेतली पाहिजे. आणि ह्या वयात तर तुम्हीच काळजी घेणार आहे, तुम्हाला तुमचीच काळजी. बाबा तर आहेच काळजी घेणार आहे तुम्हाला. परंतु बाबा सांगतील सकाळी नाश्ता करू नका, त्रास होतो. आता ऐकायचं काम कोणाचं आहे? नाश्ता करायचा आणि लगेच डबा घ्यायचा. जर त्रास होतो तर करतो काला. त्याच्यामुळं आपण किती वेळा जातो त्याच्यावरती आपलं साधुत्व ठरतं, बरं का. हे बी शास्त्र सांगतंय. एकदाच आपण घेत असेल तर आपण योगी, एकदाच जात असेल तर, 2 वेळा जात असेल तर आपण भोगी, 3 वेळा जात असेल तर आपण रोगी आहे. मग रोग निर्माण झाला याचा अर्थ खाण्यावर प्रबंध. देवाने सर्वात जास्त सूत्र 11 सूत्र आहाराचे सांगितले. त्यातलं पहिलं सूत्र जरी सांभाळलं ना आपण, तरी आपल्याला काहीच होणार नाही. शरीरयष्टी आपली व्यवस्थित राहील. आणि तिथंच आपण खरं बिघडलो आहे. आपल्या शरीरयष्टीला आपण बिघडवलं आहे, म्हणून आपली मानसिक यष्टी बिघडली. साऱ्या यष्ट्या आपल्या खराब झाल्या. त्याच्यामुळे साऱ्या प्रॉब्लेम आहे. आपलं सुरुवात तिथून आहे. ज्यांनी जीभ पकडली त्यांनी सगळं इंद्रिय पकडलं. जीभ मग बोलायलाय बी आणि खायलाय बी. आपण तिथंच आऊट झालेलो आहे. बोलायला आपली कंजूशी नाही आणि खायला आपलं माघार नाही. तशी काही स्पर्धा लागेल राहते, खुन्नास. खा, परंतु आपल्याला पचेल, रुचेल, आपल्याला शरीराला त्रास होणार नाही, तेवढं गरजेचं आहे. तेवढं देवाने सांगितलं आहे. जगण्यासाठी आपण खायचं आहे, खाण्यासाठी जगायचं नाही आहे. जगण्यासाठी जेवढं गरजेचं, जगण्यासाठी काहीच लागत नाही. जर आज आपण या मिनिटाला ठरवलं ना फक्त पाणी प्यायचं, तर 8 दिवस कोणालाच काही होणार नाही. आहे का इच्छा तुमची, करायचं का? बोला. कुठं डोक्याला ताण देता तुमच्या. किराणचा किराणा काय करायचा, किराणा भरून ठेवला. 21 दिवस म्हणजे बघा, बाबा काय सांगतं, सायन्स सांगतं का तुम्ही फक्त पाण्यावर 21 दिवस राहतात. आणि एक जैन साधू होते, ते 40 दिवस राहिले होते. कारण आपल्याकडे एक्स्ट्रा भरपूर राहतं ना, हे शरीरात आहे ना, एक्स्ट्रा भरपूर आहे आपलं. पण आपल्या देवाने तसं सांगितलं नाही. देव दयाळू माळू कृपाळू आहे. किती दयाळू माळू. देव म्हणतात झोळीला उपवास घडलाच नाही पाहिजे. याचा अर्थ दररोज घ्या आणि दररोज खा. पण किती खा हे बी देवाने सांगितलंय. तेच आपण विसरलो नेमकं. किती दयाळू माळू कृपाळू. देव म्हणता एकदा घ्या, 2दा घ्या, नका त्रसू, 3दा घ्या, चला. पण तेवढंच आपण समजून घेतलंय, जाणून घेतलंय, ऐकतोय. 7 वर्ष साधू बिन अन्न अजून आहे. हा, अहो पाणी आहे, हे अन्नच आहे. फळं आहे, अन्नच आहे. ज्यूस आहे, अन्नच आहे. परंतु आपल्याला देवाने काय सांगितलंय? भिक्षा. पात्री पडिली, टेन्शनच नाही. पण आपण त्याच्यावर अवलंबूनच नाही आहे. आपल्याकडं पंक्ती राहतात, परंतु आपल्या याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पण राहतं. एक्स्ट्रा राहतं काहीतरी, डबे डुबे भरेल राहतं एकदम व्यवस्थित. आता हे आमचे अनुभवच आम्ही तुम्हाला सांगतो, दुसरं काही नाही आहे. नवरात्रात आले तरी तसं काही इकडं उपास बनणार तरी डबा लाडूंचा आणेल राहतं, गुपचूप फरसाण आणेल राहतं, काजू बदाम आणेल राहते, सारं राहतं एकदम. 8-9 दिवसासाठी चालले तरी सर्व व्यवस्थित एकदम.
ते घरच्यांनी का द्यायला राहते माहिती आहे, यांच्या लक्षात येत नाही. ये तिकडंच खान तिकडंच राहा, यांना वाटतं लय काळजी आहे. संपले तर आम्हाला निरोप द्या, आम्ही परत डबा पाठवू, पण येऊ नका. पण आपण वेगळा अर्थ घेतो. किती काळजी घेतात. किती काळजी घेतात तुम्ही, तिकडंच चांगले ना आम्ही इकडंच चांगले, पण आपण त्याचा वेगळा अर्थ लावतो. असो, आपल्याला परमेश्वर प्राप्ती करायची, त्यासाठी बोध दिला आहे देवाने, आणि आपण निराधार आहोत. या परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेने आपल्याला आद्यमळ चिटकून, त्या कारणाने आपण साऱ्या देवतेचे मळ घेत घेत प्रपंचात आलो, आणि आता प्रपंचाच्या आधाराने आहे. जर प्रपंचाचा आधार आहे तर आपण आता तिथून निघायचं असेल तर आपल्याला परमेश्वराचा आधार घ्यावा लागेल. दुसरा पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही. म्हणून परमेश्वराचा आधार म्हणजे काय, की परमेश्वराने सांगितलेल्या तत्वसिद्धांतावरती चालणं. त्या देवाला आपलं म्हणून जे देवाचं आहे ते आपुले. देवाचे काय, सकळही देवाचे की महादेव दे ते आपुले. सकळे देवाचं आहे. सकळ म्हणजे त्याच्यात सर्वच आलं. ते आपलेपणाने आपण राहायला सुरुवात केली का मग आपण खऱ्या अर्थाने परमेश्वराचं होऊ, आणि त्याच वेळेस परमेश्वराला लक्षात येईल की हा कशाच्याच आधारी नाही, आता हा कोणाच्याच आधारी नाही, आता हा फक्त माझ्या आधारे. आणि मग परमेश्वराची जबाबदारी वाढेल ना. आपण याच्या आधारे त्याच्या आधारे त्याच्या आधारे फार साधू संतांच्या LICच्या पॉलिश्या, पण आता आम्ही कर्मराटीतून आलोय म्हणून पूर्वीच्या काढल्या असेल ठीक आहे, पण कपडे घातल्यानंतर मी LIC पॉलिसी काढणं ही माझ्या बुद्धीची दिवाळखोरी आणि भामटेपणा. त्याच्या अगोदर आता केलं ते ठीक आहे, कर्मराटी ती गरज आहे, त्या गोष्टीचा वेगळा आहे. परंतु कितीतरी साधूंच्या पॉलिश्या, हाय का देवाचा आधार, हाय का देवाचा भरोसा. बरं, पॉलिसीचे पैसे त्यांना भेटणार आहे का? पॉलिसीचे पैसे भेटतात त्या कोणाला? वारसदाराला. आता यांचे कोणते वारसदार आहे? मग याचा अर्थ वारसदार आहे, कोणते वारसदार? आणि ह्या अशा केसेससुद्धा माझ्याकडे आल्यापूर्वी की बाबा XYZ मार्गात गेले, बाबांनी एफडी केली, पॉलिसी काढली आणि बाबा गेले. आता बाबा गेल्यानंतर जे मार्गात आहे त्यांना वाटलं बाबा आपले शिष्य माझे, त्याच्यामुळे हे माझं. बाबांनी जुन्या नावानी नॉमिनी पोराला करेल. आता पोरगा आला आणि पैसे कोणाला नको आहे, झाला ना वाद. पोरगा म्हणतो माझं, गुरु म्हणते अहो ते दैवराटीचं असं सांग नाही, पाप आहे, हे ते. एवढा वाद विकोपाला गेला. माझ्याकडे आल्यानंतर म्हटलं बाबा हे सोडणार नाही, आणि त्याला म्हटलं बाबाही सोडणार नाही. मधला मार्ग काढायचा असेल तर मग मी मध्यस्थी करतो म्हणे. सांगा. म्हटले निम्मे बाबाला निम्मे तुला. बाबा तुझाही होता आणि बाबा यांचाही होता. करता काय? कशासाठी? हाये करा क्रिया, द्या साधू संतांना अन्नदान करा, आपलेपणाने याला द्या त्याला द्या, द्यायच्या कामातच पडत नाही, नुसते घेतच राहतो. म्हणून देवाने एका सूत्रांत प्राप्त विषयांचा त्याग करा. आपण त्यागच करत नाही. द्या ना, देत राहा, वाटा. देवाच्या भरोशावर निघा तर परत येत राहील. भांड्यातलं पाणी जर संपलंच नाही तर आपण वरून टाकू का? संपलं तर वरून टाकत राहू ना. पैसे संपवा तुमचे, मग येत राहतील. आपण संपतेच नाही, आपले पैसे संपतच नाही. आपण पैशाचा आधार घेतला आहे, वासनिकांचा आधार घेतला आहे. याचा आधार आपण कपडे घातले देवाच्या आधाराने, देवासाठी, देवाच्या भरोशावर. त्याच्या भरोशावर राहाल तर मात्र काहीच कमी पडणार नाही, आणि याच्या त्याच्या भरोशावर राहील तर कधी भेटेल याची गॅरंटी नाही. जन्माला साता जीव, क्षणपर्यंत शुद्ध ऐसे मग मळले. हा आता जन्माला आलेला आहे जीव. कुठं आला? आता प्रपंचात आला ना. हा प्रपंचात आल्यानंतर साता जीव क्षणपर्यंत शुद्ध ऐसे मग मळले म्हटले. क्षणपर्यंत नित्य केवळ व्याख्या आहे ना, केवळ म्हणजे शुद्ध. परंतु अनादि अविद्या त्याला चिकटली, मळीनत्व आलं तर क्षणपर्यंत त्याचं जे मूळ आहे आद्यमळ युक्त ती जीव तमाबाहेर पडून हरितात येतो, आणि मग आद्यमळ युक्त ती जीव जो आहे तो क्षणपर्यंत फक्त एक घटिकाचा 10वा भाग म्हणजे 2 मिनिट 24 सेकंद, फक्त 2 मिनिट 24 सेकंद शुद्ध राहतो, केवळ राहतो. आणि केवळ साजते ह्या 2 मिनिटं 46 सेकंदामधला जो केवळ आहे तेच केवळापर्यंत आपल्याला परत आपला प्रवास रिटर्न करायचा आहे. केवळशी साजत आपण जेव्हा अशा पद्धतीने केवळ येऊ तेव्हा परमेश्वर जो केवळ आहे ते आता आपल्याला जाता येईल किंवा परमेश्वराला प्राप्त करता येईल. आपण केवळ आहे मूळ, परंतु तो किती साठी आहे? 2 मिनिट 46 सेकंदामध्ये, एक फक्त क्षणभर. तसंच आपल्याला पुण्य व्हायचं आहे, म्हणजे परत हा आपला प्रवास शुद्ध म्हणजे वासना रहित. शुद्ध म्हणजे वासना रहित, कोणत्या प्रकारची वासना नाही.
मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, कारण तो आल्यानंतर म्हणतो मी उघडा आहे, मला काहीतरी पाहिजे, मग ते मळाच्या माध्यमातून घेता आला ना, तो आला का नाही? तर हे वासनाविरहित काहीच नाही, त्याला फक्त एक क्षणभर असतो म्हटले. मग मळे म्हणजे क्षणानंतर तो मी उघडा आहे असं बघतो आणि मला वस्त्र हवे अशा वासनेचं मलिनत्व त्याला निर्माण तो करतो आणि मग मळ घेत 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 इथपर्यंत येतो म्हटले. जन्माला म्हणजे अविद्येशी, मायेशी, म्हणजे माया जीवाला अविद्याधार पाहते ना, अविद्याधार पाहते माया, आणि प्रत्येक जीवसुद्धा मळाधार पाहतात. अविद्या ही मळत आहे. तर जीव अविद्याधार मायेशी जन्माला, अविद्याधार मायेशी जन्माला, मायेने त्याला जन्माला घातलं. इथं सुष्मेशी म्हणजे मळाधार देवतेला जन्माला, मळाधार देवतेने जन्माला, देवतेसाठी कधी जन्माला आला, हा मळ चिटकावला तेव्हा जन्माला आला. आलं का लक्षात? मळ चिटकावला मग त्याला दिसायला लागलं, तो जीवाला मळाधार पाहतो, म्हणून त्यावेळेस देवतेला जन्माला आला. म्हणजे मायेला अविद्याधार जन्माला आला, देवतेला मळाधार जन्माला आला. कारण ही माया, ही देवता जी आहे हे मळाधार पाहतात. आणि स्थूळेशी जीवाला म्हणजे जीवाला जीव कधी दिसतो, जीवाला जन्म आपण जन्माला आलो म्हणजे स्थूळ देहात, म्हणजे सर्व मळ जे आहे घेऊन तो बाहेर आला स्थूळ देहामध्ये, स्थूळ प्रपंचामध्ये, मग आपल्याला लौकिक अर्थाने तो जन्माला आला असं आपण म्हणतो. XYZ आपली तारीख असते ना, त्या तारखेला आपण जन्माला आलो. या जीवाशी स्थूळाधार दर्शन, स्थूळेशी जीवाला जन्माला म्हणजे स्थूळ जो प्रपंच आहे किंवा स्थूळ देह आहे तो स्वीकारला का मग आपण जन्माला येतो. तमाबाहेर लोटले म्हणजे सामर्थ्य देऊन तमाबाहेर या मायेने या जीवाला काढले, स्वरूपात हरित स्वरूपातून लोटले. हा एक जन्मच आहे म्हटले. म्हणजे त्याला उठवणं हा एक जन्म, त्याला तमातून बाहेर काढणं हा दुसरा जन्म, आणि मळ पूर्ण घेऊन परत प्रपंचात आला तिसरा जन्म, परत बोध दिला हा चौथा जन्म, आणि अनुसरण झालं हा पाचवा जन्म. परमेश्वराला जन्माच्या कोणत्या अपेक्षित आहे? अनुसरणाचा जन्म. आपण आता जन्माला आलोय म्हणजे आपले वय किती कमी आहे, आणि एवढ्या कमी वयामध्ये आपल्याला वरती चढता येत नाही, म्हणजे किती अडचण आहे. कुठं चालता येत नाही, किती अडचण आहे. पण आपण लेट जन्माला आलो ना, म्हणून ही हाल आहे. म्हणून देवाने सांगितलंय कधी जन्माला यायचं, पण ते आपल्याला ती वेळ आपल्याला पकडता आली नाही. ती वेळ पकडता आली पाहिजे आणि मग त्यावेळेस ते करता येईल ना. तर असे अनेक जन्म आपले झालेले आहे, परंतु महत्त्वाचा जन्म कोणता आहे? अनुसरणाचा. हे अनुसरण हाच जन्म आहे. अनुसरण हा जन्मच नाही, अनुसरण आहे मरण पण आहे. मरण कशाचं? पाठीमागचं सर्व गोष्टीचं. जन्म कशाचा? पुढील साऱ्या गोष्टीचा. परमेश्वर प्राप्तीसाठी जन्म झाला आहे, आणि जन्म होताच आपण कुठंतरी मेलोय, म्हणजे प्रपंचासाठी आपण मेलो, संबंधियांसाठी आपण मेलो. मेल्यानं सिद्धांत काय सांगतो? मेल्यानंतर जन्माला येतो ना मनुष्य. जन्म आल्यानंतर मरतो, मेल्यानंतर जन्माला येतो, हा सिद्धांत आहे पुनर्जन्म. ज्या अर्थी आपण जन्माला आलो त्या अर्थी आपण कुठंतरी मेलो ना. मग कुठं मरायचं आहे आपल्याला? समाजासाठी आपण मेलो. पण आपण सोडतो का? संबंधियाचा त्याग, तो विशेष त्याग सांगितला आहे, पण आपण सोडतच नाही. बाबाला नुसतं विचारायचं, बाबा तुम्ही कुठले? का बाबा जिल्हा सांगतो, तालुका सांगतो, गावाची लोकसंख्या सांगतो, किती पोरी, किती पोरं, किती नातू द्यायचे नावं सारं सांगतो. बाबा विसरायला तयार नाही. मग कसं जमायचं? क्षणभर विचारलं केलं पाहिजे का? हा विचारतोय, पण ते काय, कोणता डिस्ट्रिक्ट, कोणता तालुका, थोडंसं विसरा ना. जेव्हा हे विसराल तेव्हा देवला आठवाल. आपण हे विसरायला तयार नाही, आपण मरायला तयार नाही, तेव्हा जन्मच होणार नाही आपला. पहिलं मरावं लागेल मग जन्माला येऊ. म्हणून इथं जन्म सांगितले अनेक, परंतु परमेश्वराला अपेक्षित असलेला जन्म हा अनुसरणाचा. आणि ते अनुसरण म्हणजे काय? येतो आधी म्हणितलं ते करणं, पाठीमागचं संपवणं, पुढचं चालू करणं. पण पुढचं चालूच होत नाही, मागचंच आपल्याला खरकटं साफ करता करताच आपला दिवस निघून जातो. आणि कपडे घालून मानसिकता तयार केली का आम्ही अनुसरलो ना आम्हाला देव भेटणार. हे सारं मनाच्या मानसिकतेतून, या निगेटिव्ह विचारातून, या अज्ञानातून, अन्यथा ज्ञानातून जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपला जन्मच होत नाही. म्हणून कपडे घालणं म्हणजे जन्म नव्हे, असं राहणं, अशा विचाराने, अशा हेतूने, अशा भावेनं तो जन्म. जीवाला दोन जन्म सांगितले म्हणले. कोणते? जन्मे करून जीव क्षणपर्यंत शुद्ध असतो. तर जन्मलेपणे म्हणजे कोणतं? सामर्थ्य देऊन तमाबाहेर लोटला हा जन्म क्षणापर्यंत शुद्ध असतो तोपर्यंत. क्षण म्हणजे आता ते 10वा भाग एका घडीचा. एक पाणीवळी या श्वासोश्वास म्हणजे त्यांनी प्रमाण दिलं की पाणीवळी म्हणजे एका पळाचे श्वासोश्वास 6, म्हणजे आता हे त्यांनी श्वासोश्वासाचं
श्वास उश्वास त्याच्यासाठी ते गणित मांडलंय. त्याच्याशी आपल्याला हे काही नाही. जसं आपल्या 60 मिनिटाचा 1 तास, 60 सेकंदाचं 1 मिनिट आहे की नाही, आणि 1 मिनिटाचे 60 सेकंद आणि 1 सेकंदाचा परत 60 भाग, हे गणितात आहे. तसं हे सुद्धा त्यांनी गणितात बसवलं. तर आद्यमळ युक्त असताना त्याला शुद्ध म्हणणे कसे घडले म्हटले. नित्य केवळ म्हटलं पण अनादि युक्त आहे ना, आद्यमळे आहे, मग त्याला शुद्ध कसं घडल म्हटले. शुद्ध म्हणजे प्रपंचापेक्षा, शुद्ध म्हणजे तसा शुद्ध नाही म्हटले, या प्रपंचापेक्षा, कारण अजून त्यांनी सुरुवात नाही केलेली. प्रपंचापेक्षा शुद्ध आहे म्हणून त्याला म्हटलं, कारण विश्वमळाला पाहून तो शुद्ध आहे. जसं आता आद्यमळ चिटकला, त्याच्या अगोदर तो शुद्ध होता. आद्यमळ चिटकला तर मग तो विश्वेचा मळाला घ्यायच्या अगोदर शुद्ध, विश्वमळापेक्षा शुद्ध. विश्वमळ चिटकला मग अष्टभैरवापेक्षा शुद्ध. अष्टभैरवाचा मळ घेतला मग खाली कैलास वैकुंठीच्या त्याच्यापेक्षा शुद्ध, शिराब्दीच्या. शिराब्दीचा घेतला मग कैलास वैकुंठापेक्षा शुद्ध. अशा पद्धतीने शुद्ध सांगितला. तो वास्तविक जसा आहे तसा शुद्ध आहे का? नाही म्हटले. तर त्या एरवी तो संकोची मळे, म्हणजे त्या संकोचनीच तो मळतो, त्याच्यामुळं त्याला शुद्धता होऊ शकत नाही. कारण आद्यमळ चिटकावल्या लगेच त्याला संकोच पाडला आणि तेच मळणं झालं ना. चैतन्य असं म्हटलं म्हणजे तेच मळणं झालं. तर मग त्या अर्थाने त्यांनी सांगितलं तो तसा स्वतः अशुद्धच आहे म्हटले, परंतु अशा अनुषंगाने शुद्ध आहे म्हटले. का खालच्यापेक्षा जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत, त्याच्यापेक्षा खाली जात नाही तोपर्यंत त्याच्यापेक्षा तो शुद्ध, अशा अर्थाने सांगितलं. म्हणले तो तशा पद्धतीचा जातीचा शुद्ध, जो आपण शुद्ध शुद्ध म्हणतो, केवळ ते नाही. तर मग काय त्याला न्याय काय म्हटले. यथा कापूर परिमळाचा बांधा, त्याला न्याय दिला. कापूर जसा भावरूप, विश्वमळही भावरूप म्हणले. परिमळ हा भावरूप, परिमळ म्हणजे सुगंध, त्यामुळे आद्यमळे हा भावरूप. म्हणजे कापूर लावल्यानंतर आपल्याला सुगंध येतो ना, पण तो सुगंध पाहायला येतो का, दिसतो का, पकडता येतो का सुगंध? नाही पकडता येत. तसं तो तशा पद्धतीनं ते शुद्ध तो सांगितलं आहे म्हटले. त्या पद्धतीनं खालच्यापेक्षा वर अजून गेला नाही म्हणून खालच्यापेक्षा शुद्ध आहे. त्याच्या खाली गेला का मग त्या खालच्यापेक्षा शुद्ध, या अनुषंगाने सांगितलं म्हटले. हे भावरूप सांगितलेलं आहे. तसं आपण जे समजतो शुद्ध म्हणजे काय, आपण म्हणतो शुद्ध घी, शुद्ध तूप, तर ते शुद्ध तूप म्हणजे काय, त्याच्यात कोणत्याही प्रकारचं मिलावट नाही. अशा अर्थाने ती शुद्धता नाही आहे. फक्त खालच्यापेक्षा आपण खाली गेलो नाही म्हणून ती शुद्धता आहे, बाकी काही नाही. आद्यमळा भूतागुणाचे अवयव नाहीत. विश्वमळापासून खाली सर्व जे आहे 5 भूते 3 गुणाचे अवयव आहेत. सुरू झालं. आद्यमळाला अजून तिथं सुरुवातच नाही झाली. आद्यमळाच्या नंतर म्हणजे आद्यमळ कोणाचा आहे, चैतन्याचा आहे. त्याच्यानंतर विश्वाचा मळ सुरू होतो, त्यानंतर त्या पिंड असताना त्या सुरुवात झाली ना मग आता, तर तोपर्यंत तो शुद्ध असतो. त्या अर्थाने सांगितलं म्हटले. आणि तो स्वतःहून शुद्ध असूनही मग तो मळतो. का बरं मळतो? मग एक वस्त्र होय, त्यानं वासना निर्माण होते आणि मग तो स्वतःहूनच मलिनत्व घेत 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 पुढं येत राहतो. जे मळ चिटकवणं म्हणजेच वस्त्र घेणं, ते स्वीकारणं, त्यातून त्याच्यात मलिनत्व येत असतं. वासनेने मलिनत्व आल्यानंतर मग काय करतो, आद्यमळाचे कार्य विश्वमळ रची, विश्वमळाचे कार्य आणखीन खालचे ते एक कारण झालं, एक कार्य झालं. मागे 6 प्रकारानं सांगितलं होतं की उलटं होईल. तर हे बघा, वरचा मळ जो आहे तो कारण झाला, पुढं कार्य झालं. म्हणजे आद्यमळ आहे कारण, विश्वेचा मळ कार्य, विश्वेचा मळ कारण, त्याच्या खाली अष्टभैरवाचा मळ कार्य. आता अष्टभैरवाचा कारण, त्याच्या खाली शिराब्दीचा कार्य. म्हणजे अशा पद्धतीनं आता एकशेनीपर्यंत वरचं कारण झालं, खाली कार्य झालं, वरचं कारण झालं, खाली कार्य. जसजसा पुढं गेला तसं तो कार्य करत कुठं आलाय आता, तो झाला एकशेनीपर्यंत. म्हणजे प्रपंच रचला ना त्याने, आता प्रपंचाचा आधार घेऊन तो आलाय म्हणून अशा पद्धतीनं आलाय म्हटले. तो मग विश्वमळ रचल्यावर तो अंगावर घेईल, तादात्म्य पावले, म्हणजे ते अंगावर घेतो म्हणजे काय, त्याच्यात मळ जातो, मळात तो जातो. तादात्म्य पावलं म्हणजे त्याच्यात सम होता. प्रत्येक तो घेऊन घेऊन घेत घेत सम होत 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 खाली जातोय म्हटले, तादात्म्य पावतो. गव्हाची रोटी खाण्याची त्याला प्रमाण दिलं म्हणले, रोटी अशी वासना मग खाय. पहिल्यांदा खाण्याची वासना होती, मग खायला सुरुवात करतो ना, तशी त्याला वासना झाली, मग त्यांनी घेतलं. ते मी उघड आहे, मला वस्त्र पाहिजे, ही वासना झाली आणि त्यांनी घेतलं, ही कृती केली त्यांनी. गव्हाची रोटी खाण्याची इच्छा झाली म्हणले. नुसती इच्छा झाली तर मग खाल्ली का? इच्छा करणं म्हणजे खाणं नव्हे. म्हणून इच्छा केल्यानंतर मलिनत्व पण नव्हे,
त्यांनी फक्त इच्छा केली आहे तोपर्यंत मळ नाही, आणि तेवढा जो वेळ असतो ना, इच्छा केली परंतु घेतला नाही तेवढा वेळ फक्त, इच्छा केल्यानंतर मग घेतो, मग मळीनं तो सुरू होतं, तेवढा एक वेळ, आणि तो फक्त किती आहे 2 मिनिट 46 सेकंदाचा. आणि इच्छा करणं म्हणजे स्वीकारणं नाही, तो मानसिक फक्त त्यांनी कृती केलेली आहे, मानसिक कर्म केलेलं आहे, म्हणून तेवढाच एक. आणि तो मानसिक कर्माचं मग आपण इथं गणितात काय बसू का, मानसिक कर्म त्याचं 2.46 ह्या मळायच्या वेळेस. आता हेच नियम किंवा हा सिद्धांत आपण इकडे लावू शकतो. एखाद्या गोष्टीची आपल्या मनामध्ये विचार येणं म्हणजे मानसिक विचार आला, त्याचं राहण्याचं काम किती माहिती आहे का, 2 मिनिट 46 सेकंद. त्याच्या आत तो डेव्हलप व्हायच्या आत जर तो विचार आपण आपल्या मनातून काढला तर आपण वाचिकेवर जात नाही आणि वाचिकेवरून प्रारब्धावर जात नाही. तोच नियम इथं लावायचा आहे. मग विकाराचा असेल, विकल्पाचा असेल, खाण्याचा असेल, जड पदार्थाचा असेल, चेतन पदार्थाचा असेल, विचार येणं हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. तुमचे काय आणि आमचे काय आणि कोणाचे काय, कोणाचे काय. कोमल ज्ञानी विखो विघ्न. कोमल ज्ञानी कोण, जोपर्यंत शाब्द ज्ञानात आहे तोपर्यंत त्या जीवाला विषय हा विघ्न रूपच आहे. मग तो मी काय, परमपुण्य परमंत आचार्य 1008 आणि मग 10,008 लावा, त्यालाही तेच आहे. नियम सगळीकडे आहे, फक्त त्यांनी त्या साधनेतून ते ताब्यात घेतलेलं आहे, त्या साधनेतून त्याला कंट्रोल केलेलं आहे. पण जोपर्यंत ते जात नाही अप्रोक्षात तोपर्यंत विषय हा विघ्न रूपच आहे. कोमल ज्ञानी, इथला कोमल ज्ञानी कोण आहे, शाब्दज्ञानी. शाब्दज्ञानात सर्वच आहे, अजून अप्रोक्षात आपण कुणीच गेलं नाही ना. मग त्याच्यामुळे तोपर्यंत त्याला विघ्न रूप आहे, आणि तोपर्यंत मनात येणं हे नॅचरल आहे. 56 नंतर मनात येलं तरी 1-1 लाख काय पडतं म्हटले, देवाचं ना आपल्यातलं जे आहे ना अंतर पडतं, अंतराय पडतं म्हटले. आता ते ऐकल्यानंतर तर अवघडच वाटतं ते, परंतु त्याच्यासाठी तिथं साधना आहे. मनात येऊ द्यायचं नाही, आलं तर टिकवायचं नाही, ठेवायचं नाही, त्याला लगेच काढायचं. आणि आता ते करणं आणखीन अवघड झालं, कारण मोबाईल आहे तुमच्या हातात. मोबाईल हाच एक विषय. व्हिडिओ पाहत चालले का बरंच काहीतरी त्याच्यात दिसतं. आता तो व्हिडिओ तुम्ही 2 मिनटं पाहायला सुरुवात झाली, स्किप न करता नाही तर पुढं सरकले का तुमचा कार्यक्रम झाला. कोणता व्हिडिओ जास्त पाहायचा आणि कोणता व्हिडिओ कमी पाहायचा, ते व्हिडिओ पाहायला कमी कराल तर मग सत्संगाचे व्हिडिओ 1-1 तास ऐकाल. 1 तास तुम्हाला का बरं जास्त वाटतोय, तर ते व्हिडिओ जास्त तुम्ही पाहते. कोणीतरी मला फोन करतं, बाबा 1 तासाचा व्हिडिओ जास्त होतो, 10 मिनिटाचा करा, 15 मिनिटाचा करा, अर्ध्या तासाचा करा. समजायचं तिकडूनचे व्हिडिओ याचे चालू आहे. त्याला सांगतो बाकीचे व्हिडिओ ऐकणं बंद कर, मग तू 1 तासाचा व्हिडिओ ऐकशील. कारण मन चंचल आहे ना, ते मनात येणं हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. कोणाच्या येतं, कारण 100पर्यंत देवाने सांगितलं दंडी स्पर्शी. हां, ही अवस्था सांगितली 100पर्यंत राहती. हां, दंडीदर्शी स्पर्शी कुचमध्ये ह्या ज्या अवस्था आहे या 100पर्यंत सांगितल्या. मरेपर्यंत म्हणजे उठता येत नाही, बसता येत नाही, तरी पडल्यानंतर तो चिंतन करतो. त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, खालं तर पचत नाही. म्हणजे देवाने आपल्याला सारं सांगून टाकलंय, हे बघा या असं असं आहे बघ. आता सांगितलं नसतं तर गोष्ट वेगळी आहे. आता त्यातून जर आपण ती सवय लावावं लागेल ना, की हे मनात आलं नाही पाहिजे, ना आलं तरी जास्त रेंगाळलं नाही पाहिजे, चिंतन त्याचं झालं नाही पाहिजे, त्याला थांबवलं नाही पाहिजे, तो लगेच आपल्याला काढता आला पाहिजे, तो विचार काढता आला पाहिजे. म्हणून देवाने सांगितलं क्षणोक्षणी त्याग. क्षणोक्षणी कशाचा त्याग कराल तुम्ही, क्षणोक्षणी का तुम्हाला दररोज विषय, दररोज पंक्तीन, दररोज लाडू भेटणार आहे काय. क्षणोक्षणी तुमच्या डोक्यात येणार आहे ते विचार, त्याचा त्याग करावा लागणार आहे. वासना तुमच्या डोक्यात येणार आहे, मनात तुमच्या येणार आहे, हृदयात तुमच्या येणार आहे, डोळ्यांनी तुम्हाला दिसणार आहे. ते म्हणजे आपल्याला खूप मोठं आव्हान आहे, कारण आपण तिकडून आलोय. आणि जे बाल आहे त्यांनाही आव्हान आहे, कारण त्यांनी पाहिलंच नाही, त्यांना जास्त उत्सुकता. कारण एखादी गोष्ट, आता हे तुम्हाला सांगितलं, हे बघा ही वस्तू आहे, ही झाकली आहे, याच्या खाली काही पाहायचं नाही, तुमचं सत्संग लक्षच राहणार नाही, बाबांनी काय लपवलं आणि काय लपवलं, त्याच्या खाली काहीच नाही राहत तसं वास्तविक. परंतु उत्सुकता आहे की नाही, मग त्यांना जास्त उत्सुकता म्हटल्यानंतर आउट होण्याचं प्रमाण तिकडे जास्त आहे. कारण त्यागियाचाच आपलं जे आहे ते त्यागियांचा आहे इतिहास. अनिष्ट म्हणून, घाण म्हणून,
सोडून जेव्हा येतो तेव्हा करत घाणीत जाण्याची इच्छा होत नाही. परंतु त्या घाणीतून आलोय ती आवड जर असेल आणि इथून परत डेव्हलप होतं त्या घाणीत परत जाण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. म्हणजे चॅलेंज इकडे आहे, चॅलेंज तिकडे आहे, परंतु कोणाला जास्त कोणाला कमी हा आपण आपल्या आपल्या साधनेचा विषय आहे. म्हणजे मात्र चॅलेंज सर्वांना आहे. त्यांनाच भेटेल, आपल्याला भेटणार नाही, आपल्यालाच भेटेल त्यांना भेटणार असंही नाही. असंही नाही. फक्त आपल्याला हे किती समजलं आहे, काय समजलं आहे त्याच्यामुळे त्यांनी काय प्रमाण दिलं. गव्हाची रोटी खायची इच्छा झाली म्हटले, परंतु मग खाल्ली का? नाही खाल्ली. मलिनत्व येत नाही म्हटले, खाल्लीच नाही तर मलिनत्व येणार कसं? पण ते खाल्ल्यानंतर, रोटी खाल्ल्यानंतर केली मलिनत्व येत नाही, केल्यावर पाहिल्यावर सुद्धा मलिनत्व येत नाही. खात नाही तोपर्यंत येत नाही. मग रोटी खाल्ली, परमाणूची वृद्धी होऊन संदोप संधी व्याप, मग ते मलिनत्व. तसं आहे, आपण फक्त वासना करतोय, चिंतन करतोय, पाहतोय सुद्धा, तोपर्यंत आपण 2 मिनटं 46 सेकंद. तो सिद्धांत इथं ठीक आहे, आपल्याला जनरल नॉलेज म्हणून घेत आहे, पण तो सिद्धांत इथं लावा. मनात एखादा विचार आला, व्यक्तिविषयी असो, विकाराविषयी असो, विकल्पाविषयी असो, खाण्याविषयी असो, आज लाडू खावायचा वाटला तर 2 मिनटात तो विचार बाहेर गेला पाहिजे. कारण आपल्याला शुगर आहे लगेच लक्षात आलं पाहिजे. नाही तर बाबा विसरून जातात थोडक्यात 2 मिनटात शुगर आहे. हे कधी खाल्यानंतर कळतं. कारण शुगर वाढली का मग आपल्याला थकवा येतो, घाम यायला लागतो, अरे आपल्याला शुगर आहे, लाडू खायला नव्हता पाहिजे. त्याच मिनिटाला आपण सावध झालो पाहिजे. अलग लक्षात. सावध ही अत्यंत महत्त्वाची. सावधानता, अलर्ट राहिलं पाहिजे, सतत अलर्ट. रेड अलर्ट आहे आपल्याला, रेड अलर्ट. मिलिटरीचा माणूस आहे, तिथं काहीतरी झालं तर रेड अलर्ट राहतो, त्याला 24 घंटे उभं राहावं लागतं. तसं आपण 24 घंटे या इंद्रियांच्या दुश्मनांच्या कब्जात आहे ना. 24 घंटे आपण, आपलं मन आहे आपलं दुश्मन आहे, आपले इंद्रिय आपले दुश्मन आहे, आणि त्यांच्यामध्ये आपण आहे. किती अलर्ट राहावं लागेल आपल्याला, किती सावध राहावं लागेल. इथं AK-47 चालत नाही. इथं विचाराची जी श्रुका, ही ताकद आहे, ही साधनेतून, स्मरणातून, देवाच्या आवडीतून, ज्ञानाच्या समजातून, आणि यातून किती मोठा गडजरा पडेल याच्या भीतीतून निर्माण होणार आहे. भीती पाहिजे, पण कोणती पाहिजे? नरकाची. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, कितीतरी नरक. कुत्रं पाहिलं का पाहायचं, समजायचं का अरे आपण तर जंगलात आलो, याच्यासाठी जंगलात आणलं की झाडं बी जीवच आहे, हे स्थावर नरक आहे. आपल्याला थोडं ऊन सहन होत नाही, लगेच थंडी सहन होत नाही, ब्लँकेटवर ब्लँकेट, 4-4 ब्लँकेट, तरी सकाळी वाटतं अजून एखादं घेतलं असतं तर बरं झालं असतं. त्याला आहे का काही आता ब्लँकेट? त्याला आहे का पावसाचं काही छत्री? त्याला आहे का उन्हाचं काही मग कूलर, AC-BC? आपण तिथं होतो. इथं का आलो माहिती आहे का? ह्या जंगलात आपण होतो. ऋणानुबंध संबंधाशिवाय कोणी कुठं जातं का? ह्या जंगलात होतो आपण. या झाडाशी बोला की अरे बाळा तू आमच्यासारखा होता, तेव्हा उपद्याप केले म्हणून तुझं बसला, आता मला तुझ्याकडे यायचं नाही, आता मी उपद्याप, आता मी सावध झालो, मला जाणीव झाली. बोलले का झाडाशी कधी? बोलले का प्राण्यांशी कधी? म्हशीशी, गाईशी बोला. यार तू होती, आपल्याला कळालं पाहिजे का? कुत्रा पाहिलं का आपल्याला असं वाटतं का मी कुत्रा नव्हतोच कधी, त्या कुत्र्याला आपण दगड मारतो. आपण होतो ना, तिकडे होतो, इकडे होतो, तिकडं जायचं नाही म्हणून तर मग देवनी बोध दिलेला आहे. त्याच्यामुळं हा जे मलिनत्व येतं हे घेतल्यानंतर येतं, त्या विचाराने येतं नाही, त्या पाहिल्याने येत नाही, ते स्वीकारल्याने येतं म्हटले. ही रचण्याची वासना, मळ रचण्याची वासनेने बी मलिनत्व येत नाही. मळ रचल्यानंतर, घेतल्यानंतर, स्वीकारल्यानंतर, आणल्यानंतर मग मलिनत्व येतं म्हटले. मळ रचले तरी मलिनत्व येत नाही म्हटले. का? तर मळ रचून अंगावर घेतले, तादात्म्य पातला, मग ऐसे बुजला, त्यावेळी ते मलिनत्व येतं. रचलाय बी नुसता पण अजून घेतला नाही ना, स्वीकारला नाही ना. ताटात आले पण अजून खायला नाही ना. असं होईल का कधी? ताट वाढलं आणि परत उचलून घेतलं, तर वाढलं होतं ना, झालं ना तुमचं जेवण, असं झालं का? नाही, ते खावं लागेल, खाऊन पाचवावं लागेल, तेव्हा ते त्याचं कार्य चालेल. तसं हा मळ नुसता पाहिल्याने, विचार केल्याने, तयार केल्याने होत नसतो. तो स्वीकारल्याने, त्याच्यात आपण घुसल्याने, तो आपल्यात घुसल्याने मग आपण प्रपंचात आलो. आता ते क्रिया चालू झाली. जोपर्यंत आपण यक्षिणीचा शेवटचा मळ घेत नाही तोपर्यंत आपण इथं आलोच नाही. इथं आल्यानंतर मग मलिनत्व तयार होतं. अशा पद्धतीनं ह्या ज्या गोष्टी आहे या आपण जर समजून घेतल्या तर त्या लक्षात येतील. आणि सावध कुठं राहायचं, आनुषंगिक बरंचसं मोकळं निरूपण मी करतो, कारण हे तत्त्वज्ञान कोणतंही कोरडं असतं.
आणि कोरडं असतं म्हणून जड पण असतं, समजायला बी अडचणी असतात. जर यदा का फक्त या टीकेच्यानुसारच मी तुम्हाला सांगितलं 100% तुम्ही झोपले असते. आता इकडून जर तिकडून जर थोडं सांगतो त्याच्या अनुषंगाने तुम्ही हसा द्या तरी तुमचे चेहरे तरी बरे आहेत टवटवीत पोती होईपर्यंत तरी, नाही तर सारे मेले असे बी आपण मेललो आहे की नाही. म्हणून या गोष्टी समजाव्या, कळाव्या, त्याचा विचार करावा, चिंतन करावं आणि त्यातून बाहेर पडावं या अनुषंगाने हे चालू असतं. तत्त्वज्ञान हे हसत खेळत मस्तपैकी प्रसन्नतेने आपण घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे. ते स्वीकारून मात्र त्याच्यावर त्या कृतीवरती जाऊन आपण बदल केला पाहिजे. हाच उद्देश आहे. प्रश्न असतील नंतर तर बाबांना विचारू शकता तुम्ही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.